नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती निघाली 2025 साठी. चांगली पोस्ट असणार आहे. ठाणे डीसीसी बँक भरती निघाली त्यासाठी. त्याचे आपले जे पद जे असणार आहे मित्रांनो, ज्युनियर बँकिंग असिस्टंटसाठी वॅकन्सी असणार आहे. टोटल 123 पदांसाठी, शिपाईसाठी 36 पदांसाठी आणि सुरक्षा रक्षकासाठी 5 पदांसाठी वॅकन्सी असणार आहे आणि वाहन चालकासाठी 1 पदांसाठी वॅकन्सी असणार आहे. टोटल ते 165 पदांसाठी ते वॅकन्सी निघालेली आहे. त्यासाठी आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन रिक्वायर्ड असणार आहे. 8वी पास, 8वी ते 12वी पास पर्यंत इथं अप्लाय करू शकता. म्हणजे 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी वाले इथं अप्लाय करू शकता आणि एनी ग्रॅज्युएट डिग्री वाले अप्लाय करू शकता ज्युनियर बँकिंग असिस्टंटला. ओके. बाकी या तिन्ही पदांना 8वी ते 12वी पर्यंत पास असाल तर आपण अप्लाय करू शकतो. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपले टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी वॅकन्सी निघालेली आहे मित्रांनो, ठाणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ठाण्याकडून इथे वॅकन्सी असणार आहे. ओके. मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड ठाणे. ओके. छत्रपती शिवाजी पथ ठाणे इथं त्याचं हेड ऑफिस आहे मित्रांनो ठाण्यामध्ये. ओके. स्थापना झालेली 1958 मध्ये. ओके. इथे ईमेल ॲड्रेस वगैरे दिलेला आहे त्या बँकेचा आणि नोकरी भरती विशिष्ट इथं दिलेली आहे, जाहिरात दिलेली आहे. याबद्दल जाणून घेणार आहोत. आता दी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड ठाणे यांच्या स्थापनेवरील अधिपत्याखालील असलेले ज्युनियर बँकिंग असिस्टंट या श्रेणीतील 123 पदे व शिपाई श्रेणीतील 36 पदे व सुरक्षा रक्षक पदाचे 5 पद व वाहन चालकाचे 1 पद असे एकूण 165 पदे रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यासाठी दिनांक 17/8/2025 रोजीच्या दैनिक सकाळ व ठाणे वैभव या वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्या अनुसरून जाहिरातीमध्ये पदे भरणे करता बँकेस निवड सूची तयार करण्याची आहे मित्रांनो. ओके. याकरिता पात्र उमेदवारांकडून विविध नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीने इथं बँकेच्या वेबसाईट दिलेली आहे www.thane-district-bank.com या वेबसाईटवरून आणि ठाणे डीसीसी बँक.com या संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात येत आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे. ओके. त्याच्यामध्ये दिलेलं आहे कालावधी परिवीक्षणाधीन कालावधीतील वेतन. ओके. आता परिवीक्षणाधीन कालावधी म्हणजे तुमचा ट्रेनिंग पिरियड मधलं वेतन दिलेलं आहे. ओके. आता याच्यामध्ये जे असणार आहे ज्युनियर बँकिंग असिस्टंट श्रेणी परिवीक्षाधीन कालावधीमध्ये हंगामी आपल्याला इथं पगार असणाऱ्या कालावधीमध्ये ₹20,000. ओके. एकत्रित वेतन असणार आहे, अदा करण्यात येतील. ओके. आता त्या शिपाई पदासाठी इथं परिवीक्षाधीन हंगामीमध्ये कालावधी दरम्यान ₹15,000 पगार असणार आहे. ओके. एकत्रित वेतन इथं अदा करण्यात येईल. आणि वॉचमॅन श्रेणीसाठी पण सेम इथं पद असणार आहे. ट्रेनिंग पिरियडमध्ये ₹15,000 वेतन श्रेणी आणि वाहन चालकसाठी पण सेम असणार आहे ₹15,000 वेतन श्रेणी. ओके. आता याच्यामध्ये दिलेला तपशील व दिनांक दिलेला आहे. संकेतस्थळावर अर्ज भरण्याचा आहे 18/8/2025 ते 29/8/2025 रोजीपर्यंत संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत फॉर्म भरायचे आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क स्वीकारल्याचा अंतिम दिनांक असणार आहे 29/8/2025 पर्यंत. ऑनलाईन परीक्षा दिनांक असणार आहे बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी बँकेच्या संकेतस्थळावर इथं प्रसिद्ध करण्यात येईल. कागदपत्रे पडताळणीची मुलाखत दिनांक आपल्याला बँकेच्या वेबसाईटवर इथं नंतरून चांगलं तारीख वगैरे नंतर सांगण्यात येईल. सूचना दिलेली आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. 2 नंबरला सांगण्यात आलेलं आहे उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा शुल्क रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरणा करता येईल. 3 नंबरला सांगितलं आहे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे. उमेदवाराला एका पदासाठी एकाच अर्ज भरता येणार आहे. एकदा एकदा ऑनलाईनद्वारे अपलोड केलेल्या अर्जाचा पुनर्निश्चित दुरुस्ती करता येणार नाही. उमेदवाराची नोंद घ्यायची. जर तुम्ही इथं अर्ज भरला तर तुम्हाला इथं दुरुस्ती वगैरे करता येणार नाही. 4 नंबरला त्यांनी इथं सांगितलेली आहे, की जसं की इथं आता उमेदवारांना अर्ज भरताना ज्या पदांसाठी अर्ज करीत आहेत त्या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता धारण करणे असल्याची खात्री करून अर्ज भरावा. अपात्र अर्जाबाबत अर्जदारासोबत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही. लक्षात असू द्यायचं मित्रांनो. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे सदर भरती प्रक्रियेदरम्यान वरील दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेच्या अवघ्यात माहितीचे अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहणार आहे. आता संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरतेवेळी तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास या हेल्पलाईन नंबरला कॉल करायचा आहे. ओके. इथं सांगण्यात आलेलं आहे. नाहीतर इथं 10:30 ते संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत तुम्ही कॉल करू शकता अडचणीसाठी. नाही त्यांचं सपोर्ट @ठाणे dccbank.com या मेल ॲड्रेसवर तुम्ही मेल पण करू शकता. हेल्पलाईन नंबर अडचणीसाठी, तांत्रिक अडचणी वगैरे असेल तर. ओके. अर्ज भरतेवेळी मुलाखत पत्र डाउनलोड करतेवेळी इत्यादी निर्माण झाल्यास संपर्क करता आहे मित्रांनो. ओके.
आता इथं दिलेल्या 7 नंबरला रिक्त पदांची संख्या कमी जास्त होण्याची शक्यता आहे. कोणत्याही कारणास्तव रिक्त रिक्त पदे वाढल्यास उपलब्ध निवड यादीतून पात्र ठरलेल्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सदरची रिक्त पदे भरण्यात येतील. या बाबीचे सर्व अधिकार बँकेने राखून ठेवलेले आहेत. तसेच सदर भरती प्रक्रिया कोणत्याही कारणाशिवाय कोणत्याही टप्प्यावर थांबविणे अथवा रद्द करणे अधिकार हे बँकेने राखून ठेवलेले आहे. विवाहित महिला उमेदवारांच्या नावात बदल बदल केला असल्यास त्यांचे ब बदलण्याचे राजपत्र किंवा विवाह नोंदणीचा दाखला इथं ऑनलाईन पद्धतीने इथं आपल्याला इथं अपलोड करायचा आहे, बंधनकारक आहे. त्याच्यानंतर इथं सांगण्यात आलेलं आहे 9 नंबरला उमेदवार खाली नमूद केलेले शैक्षणिक पात्रता अनुभव 18/8/2025 दिनांकापर्यंत प्रमाणपत्रासहित पूर्ण धारण करणे आवश्यक आहे. मूळ कागदपत्र पडताळणी वेळी उमेदवारांचे प्रोव्हिजनल प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. ओके. आता विविध श्रेणीतील इथं पदांच्या सरळ सेवा भरतीचे पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज विविध नमुन्यात अर्ज करण्याची पात्रता व निश्चित इतर तपशील दिलेले आहे. तर पात्रता काय, शैक्षणिक अर्हता आपण जाणून घेऊया. पदाचे नाव दिलेले आहे, पदसंख्या, वयोमर्यादा, आवश्यक शैक्षणिक अर्हता. ज्युनियर बँकिंग असिस्टंटसाठी तर वॅकन्सीसाठी 123 पदं 21 ते 38 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. त्यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे. उमेदवार शासन मान्य प्राप्त विद्यापीठातील 50% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. 50% आपल्या इथं पदवी आपली झालेली पाहिजे, ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे 50% आणि आपल्याला याच्यामध्ये आपल्याला ज्ञान याचं पाहिजे, संगणकीय ज्ञानमध्ये आपल्याला MSCIT झालेला पाहिजे कोर्स. ओके. तर आपण अप्लाय करू शकतो. ओके. ते माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. याची संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता. आता ज्युनियर बँकिंग असिस्टंट पदाची शैक्षणिक पात्रता डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स ॲप्लिकेशन्स, त्याच्यानंतर डिप्लोमा BSc कॉम्प्युटर सायन्स, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स. ओके. अशा पद्धतीने दिलेलं आहे. BTech. ओके. अप्लाय करू शकता. ओके. आणि आपण कोणत्याही शाखेतील पदवी असेल तरी पण आपण अप्लाय करू शकतो. ओके. त्याच्यानंतर ते शिपाई पदासाठी इथं म्हणजे इथं सांगण्यात आलेले कोणत्याही शाखेतील पदवीवाले कोणी पण इथं अप्लाय करू शकतो. त्याच्याकडे कोणतीही डिग्री असेल. ओके. 50% शिपाईसाठी 36 पदं असणार आहे. याच्यामध्ये 123 पदं होते. ओके. याच्यामध्ये वयोमर्यादा असणार आहे 18 ते 38 वर्ष. उमेदवार 8वी ते 12वी पर्यंत उत्तीर्ण पाहिजे. ओके. शिक्षण ग्राह्य धरण्यात येईल त्यांना 8वी पास पासून तर 12वी पास पर्यंत अप्लाय करू शकतो. शिपाईसाठी सुरक्षा रक्षकासाठी 5 पदे असणार 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. याच्यात 8वी ते 12वी पर्यंत पास असेल तर अप्लाय करू शकता. वाहन चालकासाठी 1 पद असणार आहे. याच्यात पण आपल्याला उमेदवार 8वी ते 12वी पास असणे गरजेचं आहे. त्यांना वाहन चालकाचा इथं परवानगी लागणार, LMV लायसन लागणार आहे. ओके. लाईट लाईट मोटार व्हेकलचं लायसन लागणार आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे प्रदानकर्ता विविध वयोमर्यादा जी असणार आहे 18/8/2025 पर्यंत गणण्यात येणार आहे. ओके. निवड कार्यपद्धती जी असणार आहे ऑनलाईन परीक्षा असणार आहे. नोकर भरतीच्या पदांकरिता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नांच्या वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपात असतील. ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयांच्या विस्तृत अभ्यासक्रम आधारित प्रश्नांचा समावेश असेल. गणित, बँकिंग सहकार, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था, भूगोल, इतिहास, मराठी, संगणक व माहिती व तंत्रज्ञान, बुद्धिमापन चाचणी इत्यादी तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल. ओके. नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा तांत्रिक कारणामुळे, अन्य कारणामुळे विविध दिनांकास ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य झाले नसेल, अशा अन्य सोयींसाठी दिवशी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. दुसऱ्या दिवशी नंतरून घेण्यात येईल. ओके. आता कागदपत्र पडताळणी व मुलाखत. ऑनलाईन परीक्षेच्या गुणाक्रमे उपरोक्त नमूदमध्ये पदसंख्येच्या एकास 3 प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सदर मुलाखतीत पात्र उमेदवारांना मुलाखतीपूर्वी व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्राची पडताळणी बँकेकडून करून घेण्याची बंधनकारक राहील व मुलाखतीस ऑनलाईन पद्धतीने मुलाखत पत्र डाउनलोड करण्यास अडचण निर्माण झाल्यास आपल्याला यांच्या मेल ॲड्रेसवर मेल करायचा. ईमेल ॲड्रेसवर संपर्क करू शकता किंवा कॉल करू शकता. कागदपत्र पडताळणीमध्ये होणारा उमेदवारांचा बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीस पात्र होईल. ओके. कागदपत्र पडताळणीवेळीस मुदतवाढ दिली जाणार नाही. कागदपत्रे पडताळणीवेळीस गैरहजर राहिल्यास आपल्याला या परीक्षेतून बाद केलं जाईल. आता इथे दिलेली आहे मुलाखत. आता मुलाखत कशी असणार ती बघूया. मुलाखत पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवारांना बँकेने गठीत केलेल्या समितीमधून आपल्याला मुलाखतीस घेण्यात येईल. मित्रांनो, उमेदवारांचा मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही. सदर मुलाखत 10 गुणांची असून सदर गुणांचे बँकेच्या धोरणानुसार असलेले 10 पैकी 5 गुण संबंधित उमेदवारांना खालीलपैकी
पात्र अनुभव यानुसार आपल्याला देण्यात येणार आहे मित्रांनो, की उर्वरित 5 गुण मौखिक मुलाखतीत भेटतील. तर शैक्षणिक अर्थाचे इथं दिलेले आहे. कोणत्याही शाखेतील पदवी असेल तर 1 गुण भेटेल. पदवी पदवी असेल तर 1 गुण भेटणार आहे. आणि आपल्याकडे जर याच्यामध्ये आपल्याला काही असं कोर्स वगैरे झाला असेल 1 गुण, अनुभव वगैरे असेल 2 गुण, असे 5 गुण आपल्याला मिळणार आहे. ओके. आता उमेदवारांची अंतिम निवड यादी दिलेली आहे. ऑनलाईन पर्याय उमेदवारांच्या ऑनलाईन परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण बेरीज करून 100 पैकी गुणांक्रमाने अंतिम निवड सूची प्रत्यक्ष यादी तयार करण्यात येईल. ओके. त्या श्रेणीतील पदसंख्या विचारता घेऊन अंतिम निवड सूची प्रत्यक्ष यादीमध्ये समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांना ठाणे व पालघर जिल्ह्याकरिता उमेदवारांना धारण करता असलेली उच्च शैक्षणिक अर्हता, अनुभव, वयाची जे जे सेवाज्येष्ठांचा आडवं नावाच्या इंग्रजी अक्षरांनुसार या क्रमाने प्राधान्य देऊन अनुक्रमे उमेदवारांची यादी मर्यादित करण्यात येईल मित्रांनो. ओके. त्यानुसार अंतिम निवड यादीप्रमाणे गुणवत्ता यादीतील उमेदवारांचे परिवीक्षाधीन कालावधी म्हणजे ट्रेनिंग पिरियड चालू होईल. त्याच्यामध्ये आता आता ट्रेनिंग पिरियड जो असणार आहे, प्रोबेशन पिरियड असणार आहे. ह्याच्यामध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची हंगामी 1 वर्षासाठी इथं आपल्याला प्रोबेशन पिरियड असणार आहे, जे की समाधानकारक असल्यास आपल्याला पुढे इथं चांगली अपॉर्च्युनिटी भेटणार आहे. आपल्याला प्रोबेशन पिरियडमध्ये ₹20,000 महिना असणार आहे. बँकिंगवाल्याला, असिस्टंट बँकरला आणि बाकीच्यांना ₹15,000. ओके. आता परीक्षा शुल्क जे असतं नाप्रवता असणार आहे, ज्याच्यामध्ये दिलेलं आहे कोणत्याही सवलतीवर आपल्याला परत केली जाणार नाही. ओके. त्यानंतर इथं परीक्षा शुल्क ऑनलाईन पेमेंटद्वारे आपल्याला भरायचं आहे. अन्य कोणत्या मार्गे शुल्क स्वीकारले जाणार नाही. 29/8/2025 पर्यंत संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत आपल्याला परीक्षा पेमेंट सुद्धा भरायचं आहे. ऑनलाईन पेमेंट मोड दिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये श्रेणीनुसार इथं आपल्याला पेमेंट असणार आहे. ज्युनियर बँकिंग असिस्टंटला ₹800 प्लस ₹144 18% जीएसटी सोबत ₹944. शिपाईसाठी ₹500 प्लस ₹90 असणार आहे जीएसटी. ₹590 सुरक्षा रक्षेसाठी ₹500. परीक्षा शुल्क 18% जीएसटी ₹90 आणि इथं ₹590 एकूण. ओके. वाहन चालकासाठी ₹500 परीक्षा शुल्क ₹90 जीएसटी आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिलेली आहे ₹590 टोटल. ओके. ऑनलाईन परीक्षेसंदर्भात उमेदवारांच्या महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला उमेदवाराने अर्जात भरलेली माहिती खोटी सादर केल्यास, सत्य माहिती दगडून आल्यास त्यांना इथून उमेदवारांना नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येईल. ओके. त्यानंतर 3 नंबरला उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केला किंवा पदासाठी अर्ज धारण करीत आहे, म्हणजे ऑनलाईन परीक्षेस आपल्याला कागदपत्र पडताळणी हजर राहणे नियुक्त हक्क प्राप्त झाले असे नाही. ओके. 4 नंबरला इथं दिलेलं आहे उमेदवारांची भरती प्रक्रियेत कोणताही पदाधिकारी, अधिकारी यांच्याकडून शिफारस, दबाव आणणाऱ्या प्रयत्न केल्यास आपल्याला कोणत्याही टप्प्यावर सदर उमेदवारास अपात्र घोषित करून निवड प्रक्रियेमध्ये बाद करण्यात येईल. त्याच्यानंतर 5 नंबरला ऑनलाईन परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीपूर्वी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल. त्यावेळी उमेदवारांना सर्व मूळ कागदपत्रे घेऊन हजर राहणे बंधनकारक राहील. कागदपत्र पडताळणीवेळी प्रोव्हिजनल प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही. ओके. नोंद घ्यावी. कागदपत्र पडताळणीवेळी गैरहजर राहिल्यास आपल्याला भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. उमेदवार ऑनलाईन परीक्षेचे परीक्षा व कागदपत्रे पडताळणीवेळी प्रत्यक्ष मुलाखतीत स्वखर्चाने उपस्थित राहायचे असं सांगण्यात आलेलं आहे. हे 6 नंबरचं होतं. 7 नंबरला यापूर्वी बँकेकडे याच पदासाठी प्रत्यक्ष अथवा कागदपत्रे किंवा मेलद्वारे अर्ज केलेले असेल, तर त्यांचे पूर्वीचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. नव्याने अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. ओके. वरील 8 नंबरला सांगितलं आहे, वरील अटींमध्ये आपल्याला भरती प्रक्रियेत निवड कार्यपद्धती, निषेधांमध्ये बदल करण्याचा अधिकार, ऐनवेळी बदल करण्याचा अधिकार या बँकेने राखून ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बंधनकारक राहणार आहे. जे पण इथं नियम वगैरे दिलेले आहे, सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर उमेदवाराला ऑनलाईन परीक्षा प्रामुख्याने ठाणे शहरातील केंद्रावर घेण्यात येईल. संख्या विचारात घेऊन आवश्यकतेनुसार इतर शहरामध्ये पण घेण्यात येईल. ओके. असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर बँकेने सदर भरती प्रक्रिया तसेच परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन कोणत्याही पब्लिकेशन एजन्सी नियुक्त केली जाणार नाही. कोणत्याही जाहिरातीत अगर बेकायदेशीर अशा समजण्यात आल्या त्यांना इथून काढण्यात यावं. ओके. त्यानंतर काही अपर्याय आपत्कालीन तांत्रिक कारणास्तव परीक्षा स्थगित करणे, पुढे ढकलणे, अंशात बदल करणे याचा अधिकार बँकेला असेल व भरती प्रक्रियेसंदर्भात उद्भवणारे वाद तक्रारीबाबत बँकेत अंतिम निर्णय ठरवणार आहे. 13 नंबरला शेवटचं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करतेवेळी उमेदवारांना कागदपत्रे सादर करण्याची नसलेली तरी त्यांच्याकडे आवश्यक शैक्षणिक अर्थ उमेदवारांनी अर्ज दाखल करावा. आता याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज व ऑनलाईन परीक्षेचे शुल्क भरण्याची पद्धत. आता त्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फी भरायचं आहे. जसं की आपल्याला फॉर्म भरायचा ऑनलाईन पद्धतीने. त्या लिंकवर जायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशन क्लिक करून ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर उमेदवारांना स्वतःचा इथं माहिती डाउनलोड करून घ्यायची आहे आणि इथं
पेमेंट फीज आपल्याला भरून घ्यायची आहे, जे की इथं दिलेलं आहे ठाणे डिस्ट्रिक्ट बँक.com वरून नाहीतर ठाणे DCC बँककडून या वेबसाईटवरून आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर जो आपल्याला ते प्राप्त होऊन जातो. त्यानंतर आपल्याला फीज वगैरे तर पेड करून घ्यायची आहे. ही माहिती तुम्ही वाचून घ्यायची आहे. ऑनलाईन पद्धतीने फी भरता व्हिडिओ ऑनलाईन अर्ज कोणत्याही स्तरावर दुरुस्ती करता येणार नाही. याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याच्या सविस्तर सूचना दिलेल्या आहे. ओके. 29/8/2025 पर्यंत पेमेंट फीस भरायची आहे. आणि 29/8 पर्यंत इथं फॉर्म पण भरून घ्यायचे आहे. ओके. जे की इथं दिलेलं आहे सेम दिनांक वगैरे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला जे-पी-जी फॉर्मॅटमध्ये आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे, सिग्नेचर अपलोड करायची आहे आणि आपल्याला इथं सगळे 1 MB पर्यंत आपल्या इथं डॉक्युमेंट साईज पाहिजे आपल्या जे-पी-जीमध्ये. ओके. त्याच्यानंतर इथं उमेदवारांना इथं दिलेले आहे, की आपल्याला जे-पी-जी फॉर्मॅट वगैरे एफ-एम-बी पर्यंत आपण इथं पाहिजे आहे. ओके. ईमेलद्वारे वगैरे इथं नोंद केली जाणार नाही, हे कळवण्यात येईल. ईमेलद्वारे वगैरे आपल्याला जे आपल्याला असेल, जी परीक्षा वगैरेच्या बाबतीत ईमेलवर आपल्याला मेल केलं जाईल. ओके. असं सांगण्यात आलेलं आहे. आणि इथं उमेदवार आपल्याला वेबसाईट वगैरे चेक करायची संपूर्ण आपल्याला चेक करण्याची जबाबदारी आपली राहणार आहे. ओके. ते संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. आता अशा पद्धतीने याचं माहिती आलेली आहे 18/8/2025 ला याचा अपडेट आलेली आहे. 18/8/2025 पासून फॉर्म सुरू झालेले आहे. ओके. तर आपल्याला लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचे आहे, जे की इथं तारीख दिलेली आहे 29/8/2025 पर्यंत. याचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये फॉर्म फिल व्हिडिओ आणणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. नाहीतर मला Instagram, Facebookला मेसेज करायचा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला PDF फाईल डाउनलोड करायचं असेल, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपवरून डाउनलोड करून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अप्लाय करण्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. ओके. पुढच्या व्हिडिओमध्ये याचा फॉर्म फिलचा व्हिडिओ आणणार आहे आपण. तर लगेच त्याच्यासाठी पण आपल्याला सर्वात आधी आपल्याला चॅनलला लाईक करायचं, आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे, चॅनलवर पहिल्यांदा असाल जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे, चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक